गुड मॉर्निंग। सर्वात मोठी अपडेट आपण पाहणार आहोत। महिलांसाठी खुशखबर आहे। दिवाळीच्या बोनस संदर्भातली खुशखबर आहे। व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल, चॅनल सबस्क्राइब करा। लाडकी बहीण योजनेच्या सर्व अपडेट तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मिळतील। त्याचबरोबर सरकारी योजनांची सर्व माहिती जाणून घ्यायची असेल तर चला सबस्क्राइब करून ठेवा चॅनल। सुरुवात करूया व्हिडिओला आणि पाहूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातली सर्वात मोठी अपडेट। तर या ठिकाणी पहा, जसं की अजितदादा यांनी स्पष्ट केलेलं होतं, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री यांनी 2-3 दिवसापूर्वी स्पष्ट केलेलं होतं की लाडकी बहीण योजनेमध्ये जे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे आहेत महिलांना दिवाळीच्या बोनसच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत आणि हे पैसे तुम्हाला 10 ऑक्टोबरच्या आतमध्ये देण्यात येतील असं त्यांनी स्पष्ट केलेलं होतं। 10 ऑक्टोबरच्या आतमध्ये काय येतील तर 10 ऑक्टोबर नंतर ज्या आहेत त्या या ठिकाणी पहा, महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकांची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे। त्यामुळे आचारसंहितेच्या अगोदर हे पैसे महिलांच्या अकाउंटला जमा होणार असल्याची माहिती अजितदादांनी दिलेली होती आणि त्याचनुसार लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये काल रात्रीपासून या ठिकाणी पाहू शकता 3000 रुपये ट्रान्सफर करण्यात आलेले आहेत। हे जे अकाउंट आहे ते इंडियन पोस्टल पेमेंट बँकेचं अकाउंट आहे आणि या अकाउंटला रात्री 8 वाजता हे पैसे आलेले आहेत। पाहू शकता 8:25 हे पैसे आलेले आहेत। 4 तारखेला 4 ऑक्टोबरला हे पैसे जे आहेत ते महिलांच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करण्यात आलेले आहेत। तर नक्कीच ही तुमच्यासाठी खुशखबर आहे, महत्त्वाची अपडेट आहे। लाडकी बहीण योजनेमध्ये हा मोठा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे। दिवाळीचं बोनस महिलांना एकत्रितरित्या देण्यात आलेला आहे। ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे हे पैसे आहेत आणि हे महिलांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। पण सर्वच महिलांना हे पैसे मिळतील का? तुमचा फॉर्म मंजूर आहे, तुम्हाला हे पैसे मिळतील का? तर पहा, काही महिलांना हे पैसे मिळणार नाहीत। होय, काही महिलांना हे पैसे मिळणार नाहीत। याचं कारण काय आहे? जरी तुमचा फॉर्म मंजूर असेल तरी तुमचं आधार डीबीटी लिंक असणं गरजेचं आहे। डीबीटी लिंक याचा अर्थ डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर। सरकार जी काही रक्कम योजनेच्या माध्यमातून नागरिकांच्या अकाउंटला जमा करते त्यासाठी ते डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून अकाउंटला जमा करण्यात येत असल्यामुळे तुमचं आधार जे आहे ते डीबीटी लिंक असणं गरजेचं आहे, तरच पैसे तुमच्या अकाउंटला जमा होतील। तुमचा फॉर्म मंजूर असून उपयोग नाही, तर आधार डीबीटी लिंक असणं गरजेचं आहे। तुम्ही कोणत्याही बँकेचा अकाउंट दिला असेल त्या अकाउंटला आधार डीबीटी लिंक असणं गरजेचं आहे, तरच पैसे तुमच्या अकाउंटला जमा होणार आहेत। तर चेक करा तुमचा आधार डीबीटी लिंक आहे का। ऑनलाईन देखील तुम्ही चेक करू शकता आणि नसेल तर जवळच्या बँकेमध्ये तुमची जी शाखा आहे त्या ठिकाणी जाऊन आधार डीबीटी लिंक करून घ्या, जेणेकरून दिवाळीचे पैसे तुम्हाला मिळतील। दिवाळीसाठी 3000 रुपये भाऊबीजेची ही ओवाळणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यामध्ये टाकण्यास सुरुवात झालेली आहे। तुम्हाला देखील हे पैसे येतील जर आधार डीबीटी लिंक असेल तर। या 2-4 दिवसामध्ये सर्व महिलांना पैसे मिळून जातील। 10 ऑक्टोबरच्या आतमध्ये जवळपास सर्व महिलांना हे पैसे मिळतील। त्यानंतर पैसे मिळणार नाहीत, कारण 13 ऑक्टोबर नंतर विधानसभेच्या निवडणुकांची आचारसंहिता महाराष्ट्रामध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे आणि त्याच कारणामुळे या 2-4 दिवसामध्ये सर्व महिलांच्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर करण्यात येणार आहेत। त्या अगोदर तुमचं आधार डीबीटी लिंक आहे का चेक करा, हे पैसे येण्यासाठी गरजेचं आहे। आणि लाडकी बहीण योजनेच्या त्याचबरोबर सरकारी योजनांच्या लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राइब करा। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा। परत भेटू लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन अपडेटसह। धन्यवाद।